हो, क्या बात है. म्हणजे तुझा डॉक्टर एवढा फॉरवर्ड निघेल असं वाटलं नव्हतं मला. पहिल्याच दिवशी गुलाब. गप ग, तसं काही नाहीये. सगळं असं अचानकच घडलं. म्हणजे ते मागून आले, त्यांनी मला गुलाब दिलं, थँक्यू म्हटलं सगळ्यासाठीच. पण काय माहिती मी असं काय केलं मला कळलंच नाही. तू काय केलंस ते माहित नाही, पण त्यांनी दिलेला गुलाब तुझ्या हातात आहे एवढं बाबा मला दिसतंय. हॅलो, अगं सॉरी, ते माझं गुलाब सांभाळता सांभाळता सगळं सामानच खाली पडलं. म्हणजे कसं आहे, एक गुलाब सांभाळता सांभाळता जेव्हा सगळं पडतं ना, तेव्हा समजून जायचं लव्ह स्टोरीची सुरुवात झालीये सुरू. काही लव्ह स्टोरीला सुरुवात वगैरे झालेली नाहीये. मला फक्त तुला सांगायचं होतं की ते चांगले आहेत, त्यांनी मला गुलाब दिलं, एवढंच, बाकी काही नाही. करेक्ट आहे. जिथे लव्ह स्टोरी आली तिथे लपाछुपी आलीच. नंतर करते फोन. पकडलं. मला वाटलं गेली काय घरी सोडून. हा बस चल चल निघू चल. माऊ थांब. मी तुला येताना काय सांगितलं होतं लक्षात आहे ना? हो. नाही पुन्हा माझ्या डोक्यात राहणार नाही. हा चल 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 ये. काय ए त्याला सांग लफड छब्बी करू नको. भाई गेला तरी मम्मी आहे म्हणाव. कुठं जातो काय करतो सगळा तपास असतो आपल्याला. असा हत्याचा नव्हता करीन ना समजणार पण नाही. काय हा ए शिवा. जी मम्मी. ते पोरीने डोकं आउट केलंय रे आधीच. त्या रघुचं काय ते बघ बंद करून टाक त्याला. जी जी. हा अरे ऐकते रे बोल. मग अरे का हॅलो ऐकायला येत नाही का? जरा हलकी जरा आजूबाजूला. हा अरे काय माहिती कोण होती ते. इतके दिवस घरामध्ये पूजा अर्चना केल्या. पूजांची सेंचुरी झाली घरामध्ये. आपल्या देवाऱ्यात देव नाही ना तेवढे देवांचे नवस करून झालेत. कोण कुठून आली बाईचा हात पकडला आणि ते मशीन पुक पुक वाजायला लागलं. 15 वर्ष झिजायचं आम्ही आणि क्रेडिट ही घेऊन जाणार. नाही माहित नाव काय ते काय माहित कुठून कलमडली. काय ग तरमरलीस कुठे? लागला का काय? काय ऐकता आई तुम्ही? सांभाळ स्वतःला. आणि मला सांग माझा गुंड्या कसा आहे? लहानपणी वाढदिवसाच्या दिवशी चक्कर येऊन पडला होता आणि मग समजला मेल्याचा नाटक केला होता. सगळ्यांना घाबरवून सोडला. आई एक सांगू तुम्हाला, मला ना वीट आलाय सारखी एक एक गोष्ट ऐकून ऐकून. मम्मी काय? मग काय करू? 15 वर्ष झाली हीच नाटक ऐकते. मला घाबरायला होत नाही. सारखं वाटतं आज उठेल उद्या उठेल.
एवढे बर्थडे केले, आपल्या नशिबात हॅपी बर्थडे नाहीच. सारखी म्हणते यांच्यासाठी तरी उठा बाई. माझ्यापेक्षा जास्त जीव लावतात त्या. मग माझा गुड्डे नाही करे बरा होणार याच्यात. बघितलं, असा दिवसभर प्रश्नांचा सडा चालू असतो. काय उत्तरं द्यायची त्यांना? त्या घरात असतात, आपण बाहेर असतो. आल्यावर हे प्रश्न विचारणार. आपल्याला काहीही माहित नसतं तिकडे काय घडलंय. बरोबर आहे. आणि मग आपण काय उत्तरं द्यायची सांग तू मला. शांत हो. हा सौरभ, मला अरे किती काळजी वाटते पण त्याची. मला नाही वाटत का काळजी? तुम्हालाच एकटीला काळजी वाटतेय का? अरे तुम्ही इंटाला सगळीकडे, मी गोळा बसलेला आहे आजी घरात. अहो तुम्ही घरात बसले. मम्मी थांब ना, आम्हाला 2 मिनिटं थांब. मी बोलतोय ना. आजी, माझ्यावर विश्वास आहे की नाही तुझा? हा, आहे ना? हा, हे बघ, बाबा नक्की बरे होणार. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. तुला माहिती आज काय झालं? मम्मी, तू सांगितलं का आजीला? मी नाही सांगितलं काय. अरे ती कसली सांगते, मला काय पण सांगत नाही. ओरडतेस कशाला? मी सांगतो ना तुला. आजी, अगं आज एका मुलीमुळे बाबांचा वाढदिवस मेमोरेबल झाला. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचा रिबर्थ सेलिब्रेट केला. कोणा मुले? गुणाची ग माझी बाळ. सुरुवात चांगली झाली आहे ना. बस आता बाप्पाच्या कृपेने सगळे दिवस चांगलेच जाओ हीच प्रार्थना. पूर्वी गुणाची आहे हा? हो, तुमचीच. चांगलं झालं की तुमची आणि वाईट झालं की आमची. काय ग, बसा ना बाबा. तुम्हाला माहितीये, डॉक्टरांनी खूप कौतुक केलं आज माझं. आणि माझ्यामुळे आयसीयू मधल्या एका पेशंटचा जीव वाचला. काय झालं होतं ग? तोडफोड, नुसती तोडफोड. आजी, एक चुकीची बातमी आली आणि सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला. हॉस्पिटलचं नुकसान झालं. आता नुकसान मम्मी भरून देईल हे ठीक आहे, पण अशा ठिकाणी आपल्यामुळे एवढं नुकसान झालं ना, हे मला नाही आवडलं. नशीब ती मुलगी आली आणि सगळं चित्र बदललं. नाव काय तिचा? कस्तुरी. कस्तुरी कस्तुरी कस्तुरी, सगळीकडे कस्तुरी. डॉक्टर सौरभ, सिंधू, डॉक्टर पालव, सगळा स्टाफ माझ्या नावाचं कौतुक करत होता. आणि बाबा, तुम्हाला माहितीये, ते जे पेशंट आहेत ना आयसीयू मध्ये, त्यांची जबाबदारी पण मलाच दिली आता. हो, पण आता कसे आहेत ते? बरे आहेत, कोमात आहेत ना, झोपूनच असतात. गुंड्याला बघ, माणसांची पारख चांगली होती. तो लगेच ओळखायचा माणूस चांगला आहे का वाईट आहे. म्हणूनच मला वाटते की कस्तुरी नक्कीच चांगली असणार स्वभावाने. अर्धा किलो पेढे आणायला पाहिजे. विजय कुठे? विजय! अहो अभ्यास करतोय, इंटरव्ह्यू आहे ना त्याचा. अभ्यास? हो. इथं घरात बसून अभ्यास करा तर निकाल काय वेगळा लागणार आहे का? अहो पण गबस! पण गबस! विजय! हम तुमको इतना चाहते हैं, अरे इतना चाहते हैं जितना समंदर गहरा है. बस तुम्हारे लिए उतना ही प्यार मेरा है. कैसा लगा? विजय! कैसा लगा? बाबा, हा? तर तुझ्या बाबाने हाक मारली का रे? नाही. हो, विजय बाबांनी हाक मारली. एक तर तुझ्या बाबांचा आवाज इतका मोठा आहे ना, तिथे बोलले तर इथे ऐकू येतं. अरे दिली असेल हाक यार. तेरे को शायरी कैसा लगा? डायरीचं वगैरे ठीक आहे, पण आता मी जाते, नाहीतर माझे बाबा ओरडतील. अरे थांब ना, एक मिनिट यार. अरे माझा उद्या इंटरव्ह्यू आहे ना यार. तू मला माहिती आहे उद्या तुझा इंटरव्ह्यू आहे, तर मला जाऊ दे ना प्लीज, नाहीतर माझे बाबा येतील. नीट बाय तरी बोल यार जानू. ओके बाय. एक किस. विजू, नहीं एक किस. एक किस तो बनता ही है. विजू तुझे मेरे बाबा को एक येतील. किस बनता है. एक विजू, किस बाबा नहीं, एक येतील. किस नहीं, एक किस. आई, एक किस. विजय! किती वेळ झाला तुला आवाज येतोय मी? बाबा ते स्टडी अभ्यास करत होतो ना मी. स्टडी. जा आधी पेढे घेऊन ये, जा. पेढे? हा मग. अहो इंटरव्ह्यू उद्या आहे ना. जा नाही रे, पेढे घेऊन ये, जा. हो बाबा, काँग्रेट्स. प्रमोशन झालं ना तुमचं. काँग्रेट्स. माझं नाही रे, भाऊचं झाले. क्या बात है. माऊ एकदम मच्छा रेली, मतलब मच्छा रेली आहे. हा काय? छान, चांगलं झालं माऊचं.
पेढे घेऊन आलो. जा. एक मिनिट इकडे. नक्की तू एकटाच होतास ना? हो. काय क्लिप आहे. दिसतं मला क्लिप होती. कुणाचे? माझी 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 क्लिप आहे ती. तिच्या काय रे, मी सकाळपासून शोधते, तू उगाच माझ्या गोष्टींना हात लावत जाऊ नकोस हा. सॉरी सॉरी सॉरी. सॉरी सॉरी. चल पेढे घेऊन ये. बाबा पैसे द्या. जा ना, घे ना खिशात. नाही नाही, आता मी एक तर तुमच्या पाकिटाला हात लावणार ते बरोबर वाटत नाही. त्यात मी पोलिसाचा पोरगा आहे, हे चुकीचं आहे बाबा. हे मी होऊन द्या. लय शहाणा आहेस. जा. राहू दे रे. मोबाईल घेतोय. विजू ये इकडे ये. चालो काय? भाऊ क्लिप नक्की तुझीच आहे ना? हो. बाबा थोडी स्माइल दिली ना तर फोटो चांगला येईल. काय वाटतं? बस बस तू. तू काढले. चला 1 2 3. या बात. क्या बात काकू. एक मिनिट थांब. आपण गाडीवरून येताना मी तुला काय काय सांगत होतो सगळं सांग. ते हा. तुम्ही हे आपलं सांग सांग. बाबा तुम्हीच सांगा. इथून पुढं तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी येणार आहे. हो बाबा. सांग. इथून पुढे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी येणार आहे. कस्तुरी आलं तुझे शेपूट. काय हो, आलेच मी. बोंबलाचं बघा जरा. बोंबील ठेवा जरा तिकडे. या, झोपायची वेळ आहे का? नाही पडलोय ना फक्त. पडलं म्हणजे पडलं म्हणजे चालू दे. मग झाली ना लपाछुपीला सुरुवात. नाही ग, असं काही नाहीये. ए बाय द वे आपला विषय अर्धवटच राहिला. म्हणजे पुढे काय झालं ते सांग ना. काय म्हणाला तुझा डॉक्टर? म्हणजे फक्त फूल दिलं का अजून काय झालं तुमच्यात? सांग ना सांग ना सांग ना. हॉस्पिटलच्या नुकसानीचा चेक पाठवला बर का? सौरभ अरे ऐकलं नाहीस मी काय म्हणाले ते? अगं नाही, माझं लक्ष नव्हतं. काय म्हणालीस? नाही म्हटलं हॉस्पिटलच्या नुकसानीचा चेक आहे ना, तो पाठवला मी. लवली. थँक्यू सो मच मम्मी. थँक्यू. लवली. मम्मीला थँक्यू म्हणतात. देवाला मागितलेले नवस, सांगितलेली गारहाणी, साकडं सगळं फळाला येतं नाही. मम्मी सायन्स पण सांगतं ग. काय? मॅजिकला लॉजिक नसतं. बर. पण आज जे कस्तुरीने केलं ना, ते इतकी वर्ष कोणालाच जमलं नाहीये ग ना. उद्या ना आपल्या महालक्ष्मीला 11 नारळांचं तोरण व्हायचंय. महालक्ष्मीला नवस बोलले होते, जेव्हा केव्हा भाईंची खूप चांगली वार्ता, पहिली चांगली वार्ता कळेल ना, तेव्हा तुला 11 नारळांचं तोरण वाहील. मॅजिक.
100% सांगते, तो डॉक्टरच तुझी आठवण काढत असणार. कशावरून तेच माझी आठवण काढत असतील? असं काही नसतं. हे बाय द वे, त्या डॉक्टरांबद्दल सांगितलंस की नाही घरी? नाही बाबा, एवढी हिंमत नाहीये माझ्यात. अरे मग विजय दादाला सांग ना. हो बाबा, तेच सांगतोय मी. असं काय नाही. तुम्ही तुम्ही का विचार करताय तसा बाबा? किती वर्ष सर्व्हिस केली मी? हा? 25 वर्ष. किती? 25. बाव नाही बोललास ना? हो. नाही बोललास ना? नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर. हे असलं मनात सुद्धा येऊ देऊ नको. प्रेम भीम असं काही नसतं. नसतं बाबा. फोन आला. घे ना मग. हा, येतो. हा, आलो. ए, कोणाचा फोन आहे? मित्राचा फोन आहे. मित्राचा आहे ना? हो. घे ना मग. इथे मित्राचा फोन आहे. मित्राचा फोन आहे ना? हो. मग रेंज. आई. अरे बोल ना. अहो, इथे रेंजचा. आई मित्राचा फोन आहे. रेंजचा प्रॉब्लेम. बाबा सांग ना. तू त्याच्या मित्राचा फोन आला, बोलू दे ना. सांग आता, तू मला सांग, किती वर्ष सर्व्हिस झाली माझी? ते काय 25 वर्ष सर्व्हिस झाली. तुम्हाला सांगतेस का इकडे? त्याचा राग माझ्यावर कशाला काढताय? कशाला त्याची बाजू घेते बघ? जाऊ दे, मला खूप कामं पडली. कसं चालते बघ इकडे? अरे वा 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 वा, आम्हाला काही पार्टी बिर्टी आहे की नाही? कस्तुरीची आई. या नमस्कार. बसा हो. बसा. अगं लक्ष्मी, हो. कोण आलंय बघ? अरे पाटील काकू, आम्हाला काही पार्टी बिर्टी आहे की नाही? अरे मी येणारच होते पेढे द्यायला. हो ना? आता आणते. कस्तुरीला नोकरी लागल्याची बातमी कळाली, म्हटलं पेढे खावेत. हे घ्या. हा घ्या. एका पेढ्याने काही होणार नाही हो, पण उद्या मेजवानी पाहिजे आम्हाला. देऊ की. कस्तुरी कुठे गेली दिसत नाहीये? विनी बरोबर बाहेर आहे वाटतं. हो का? पण आता कस्तुरी लग्नाच्या वयाची झाली हो. तिच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. हो. द्या मग ठरवून. माझ्या ओळखीचं एक चांगलं स्थळ आहे. हवं तर तिला कोण पसंत कोण नाही विचारा. नाही, आता तसाच ट्रेंड आहे ना. बस. या विषयावर बोलायचं असेल तर बाहेर पडायचं. या घरात कस्तुरीच्या लग्नाचा विषय मला परत नकोय. हे असलं काहीही चालणार नाही या घरात. प्रेम भीम असलं काहीही चालणार नाही. कळतंय? बाबा पण अहो, प्रेम भीम असलं काहीही चालणार नाही या घरात. माऊ इकडे. माऊ ये. विजया आणि कस्तुरीच्या लग्नाच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो फक्त मी घेईन. फक्त मी आहे ना.
असणारच आहे.